नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणामुळे आपल्याला ह्या तीन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेझिस्टन्स फेस केला जाऊ शकतो, चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात, जर रिव्हर्सल येणार असेल तर ते कोणत्या लेवलपासून येऊ शकतं, यासारख्या अनेक विषयांचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. तुम्हाला जर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे, ज्याला आपण पिन कमेंट म्हणतो, त्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं आपल्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि शुक्रवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली आणि पुढील आठवड्यात कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलाय. मागच्या आपण जवळजवळ आठवडाभरापासून किंवा 3-4 दिवसापासून तरी किमान हे सांगत होतो की मार्केटमध्ये जी सध्या आपल्याला मंदी चालू आहे तर त्याचं शॉर्ट टर्म मध्ये ही 3 टार्गेट आहेत. खालच्या बाजूला ही फायनल 3 टार्गेट आहेत आणि ह्यानंतर मार्केटमध्ये डब्ल्यू पॅटर्न बनून तेजी होणार आहे. तर अर्थात माझा अजिबात असा दावा नाही की मी मार्केटचं 100% करेक्ट प्रिडिक्शन करतो. सिस्टीम नेहमी म्हणजे ॲस्ट्रॉलॉजीच्या साहाय्यानं हे जे मी विश्लेषण करतो, ही ॲस्ट्रॉलॉजीची सिस्टीम अतिशय उत्तम आहे. फक्त प्रत्येकाला त्याचा अभ्यास किती जमतो त्यावर त्याची ॲक्युरसी किती असते हे अवलंबून असतं. आणि नेहमी तुम्ही आतापर्यंत बघत आलाय 90 ते 95% वेळा आपण जे विश्लेषण करतो ते ॲक्युरेटली मार्केटमध्ये काम करताना दिसतं. याचं कारण असं आहे की तेवढा सराव आपण केल्यानंतर हे सांगू शकतोय. अर्थात याचा अर्थ ॲस्ट्रॉलॉजीची सिस्टीम 90-95% ॲक्युरेट आहे का? तर नाही. ॲस्ट्रॉलॉजीची सिस्टीम जी आहे ती 100% ॲक्युरेट आहे. पण आपल्याला त्यातलं 90 ते 95%च घेता येते असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे जिथे जिथे काही चुकत असतं ती माझा दोष असतो, तो सिस्टीमचा दोष नसतो. म्हणून इंग्लिशमध्ये एक फेमस म्हण आहे, सिस्टीम वर्क्स पीपल फेल. त्यामुळे सिस्टीम नेहमी काम करते आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं तुम्ही इथे बघू शकता की ह्या ठिकाणी आल्यानंतर मार्केटमध्ये रिव्हर्सल होणार आहे. ही फायनल टार्गेट आहेत. डब्ल्यू पॅटर्न बनून रिव्हर्सल होणार आहे. तुम्हाला आता लक्षात आलं इथे डब्ल्यू पॅटर्न बनला आणि रिव्हर्सल झालं. मी शुक्रवारसाठी जे विश्लेषण गुरुवारी केलं होतं त्यामध्ये हे पण सांगितलं होतं की कुठपर्यंत जाऊ शकतं. तर आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनण्यासाठी ही लेवल तर आली पाहिजे, म्हणजे आपल्याला 25,900च्या आसपास येऊ शकतं. 25,900च्या वर गेलं तर सांगितलं होतं 25,950 पर्यंत जाऊ शकतं, 26,000 पर्यंत जाऊ शकतं, अगदी 26,050 पर्यंत जाऊ शकतं. अर्थात हे हे पण सांगितलं होतं की ही जी तेजी होणार आहे ही डायरेक्ट अशीच्या अशी जाणार नाहीये, तर टप्प्याटप्प्यानं जाणार आहे. तुम्ही इथे बघू शकता की गॅपअपच ओपन झालं. त्यामुळे आपल्याला हा जो टप्पा होता 25,900चा आणि हे पण सांगितलं होतं की जिथे क्लोज झालंय इथून कमीत कमी 200 ते 250 पॉईंटची तेजी आपल्याला बघायला मिळणार आहे. तर जवळजवळ त्यातली 250 पॉईंटची तेजी आपण इथे बघितलेलीच आहे. तर आपल्याला आता लक्षात येईल की गॅपअप ओपन झाल्यामुळे ह्या लेवलच्या वर ओपन झालं, खाली जायचा प्रयत्न झाला, मात्र इथे सपोर्ट घेतला गेला. एकदा आपण ही लेवल ब्रेक केली की ती लेवल सपोर्ट म्हणून काम करते हे तुम्हाला माहिती आहे. ते इथे सुद्धा आपल्याला बघायला मिळालं, इथे सुद्धा बघायला मिळालं. वर गेलं, एकदा खाली आलं, परत वर गेलं, परत थोडं खाली आलं, परत वर गेलं. हे शुक्रवारी मी सांगितलं होतं. टप्प्याटप्प्यानं आपल्याला मार्केटमध्ये तेजी होईल. आता 26,000 पर्यंत तर पोहोचलेलं आहे. इथून पुढचा जो टप्पा आहे
तो फार महत्त्वाचा आहे. मार्केटमध्ये जर आपल्याला खूप चांगली तेजी व्हायला पाहिजे असेल, तर 26,000 ते 26,100 हा जो टप्पा आहे, 26,000 ची जी लेवल आहे, तिथपासून 26,100 ची जी लेवल आहे, हा टप्पा फार महत्त्वाचा आहे. जर निफ्टीनं आपल्याला हा टप्पा क्रॉस केला, ही रेंज क्रॉस केली आणि ह्याच्यावर टिकायला लागलं, तर मग मार्केटमध्ये निफ्टीमध्ये एक मोठी तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. अन्यथा काय होईल, आपण जे म्हटलं होतं 26,000 म्हणजे ही 3 टार्गेट सांगितली होती बेसिकली पहिल्यांदा. 25,900, 25,950 आणि 26,000 आणि 26,050. त्यातली ही 3 टार्गेट जवळपास आली आहेत. 993 पर्यंत पोहोचलं होतं. ऑलमोस्ट आपण असं म्हणू शकतो की तिन्ही टार्गेट आलेली आहेत. वर थोडंसं जाऊ शकतं, पण 26,100च्या जोपर्यंत वर टिकणार नाही, तोपर्यंत आपल्याला आता मार्केटमध्ये आणखीन तेजी होणार की नाही हे सांगता येणार नाहीये. तर त्याचं विश्लेषण आता आपण काय करूया, वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये जाऊन करूया. वीकली टाइम फ्रेमचा चार्ट मी निफ्टीमध्ये ओपन करतोय. वीकली टाइम फ्रेमचा चार्ट ओपन केलाय. मागचे 2 आठवड्यापासून मी कंटिन्युअस तुम्हाला काही गोष्टी सांगत होतो. आता ह्या लेवल ज्या आहेत ह्या काढून टाकूया तात्पुरत्या. मी तुम्हाला काही लेवल्स कायम सांगतोय. मागच्या 3-4 आठवड्यापासून जर तुम्ही वीकली अनालिसिसचे व्हिडिओ बघत असाल, तर तुम्हाला ह्या लेवल्स कायम लक्षात राहत असतील. ओके, तर तुम्हाला इथे महत्वाची गोष्ट काय आहे, आता तुम्हाला कळेल मी जे काय म्हणतोय त्याचा अर्थ काय होता. मगाशी मी सांगितलं होतं, ही जी होती पूर्वीचा लाईफ टाईम हाय होता, तो आपण बघितलं 2 आठवड्यापूर्वी ब्रेक झाला आणि नवीन लाईफ टाईम हाय बनला. पण तो एरिया जो आहे, म्हणजे 26,100 पासून जर विचार करायला गेलं तर 26,277, 280, आपण 300 पकडू. म्हणजे 26,100 ते 26,300 हा एरिया मी आधी बरेच दिवसापासून सांगतोय की हा रेझिस्टन्स एरिया आहे. ह्या ठिकाणी आपल्याला रेझिस्टन्स फेस करायला लागणार आहे. तर आता काय झालं, 2 आठवडे काय होत होतं, सेलिंग होत होतं, वर जात होतं, सेलिंग होत होतं, वर जात होतं, पण रेड कॅन्डल बनत होत्या. आता गॅपडाऊन ओपन झालं, सेलिंग झालं, पण वर येऊन ग्रीन मध्ये क्लोज झालंय. हा एरियामध्ये आपल्याला काय होतंय, मार्केट जेव्हा जेव्हा खाली येतं, ह्या लेवलच्या जवळपास येतं, तर त्यावेळेला तिथे बाईंग आपल्याला बघायला मिळतं. तर त्यामुळे आता काय झालंय, वर जर जायचं असेल तर 26,100च्या वर टिकलं पाहिजे. म्हणजे काय होईल, मग आपल्याला परत हा जो एरिया आहे हा मोकळा दिसतोय. 26,100 पासून 26,300 पर्यंतचा इथपर्यंत जाऊ शकतं आणि ह्याच्या वर टिकलं तर मग आणखीन तेजी होण्याची शक्यता आहे. तर आपल्याला टप्प्याटप्प्यानं जर विचार करायचा असेल तर 26,000 ते 26,100 हा आता आपल्याला शॉर्ट टर्म साठीचा टप्पा आहे. तो क्रॉस केला तर मग पुढचे टप्पे आहेत. ही गोष्ट आपल्याला इथे वीकली टाइम फ्रेम बघितल्यानंतर लक्षात येते. आता हे झालं वीकली टाइम फ्रेम मध्ये निफ्टी 50 आपल्याला निफ्टी 50चा चार्ट कसा दिसतोय. आता आपण जाऊया डेली टाइम फ्रेम मध्ये आणि डेली टाइम फ्रेम मध्ये बघूया. तर जसं मी तुम्हाला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर दाखवलं की आता डब्ल्यू पॅटर्न बनला, तेजी व्हायला लागली, तसंच इथे आपण बघू शकतो की कंटिन्युअस जी आपल्याला इथपर्यंत मंदी होत होती, आता काय झालंय, त्यानंतर एक बाउन्स आला, परत एक सेलिंग आलं आणि परत एक बाउन्स येतोय. तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला इथे क्लिअर कट दिसेल की हा लो आहे, हा खाली आहे, हा लो आहे, हा वर आहे. त्यामुळे डेली टाइम फ्रेमवर सुद्धा आपल्याला आता महत्व काय आहे, म्हणून इथे 26,100 ला महत्व आहे. कारण हा जो हाय बनलाय, डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट कधी होईल, 26,100च्या वर टिकल्यावर. तुमच्या आता लक्षात येतंय, मी जे तुम्हाला 26,000 ते 26,100 ही लेवलचं महत्व वीकली टाइम फ्रेम मध्ये पण तुम्हाला मी दाखवलं, आता डेली टाइम फ्रेम मध्ये पण दाखवतोय. जर 26,100च्या वर टिकलं, ह्याचा अर्थ काय झाला, हा जो डब्ल्यू पॅटर्न आहे हा बनून त्याचं ब्रेकआउट आलं आणि ह्याच्यावर टिकायला लागलं, तर मग आणखीन तेजी होण्याची शक्यता आपल्याला निर्माण होईल. मग ह्या आसपास जाऊ शकतं, ह्या आसपास जाऊ शकतं, अशी आपल्याला टार्गेट ती मग हळूहळू आपण डेली अनालिसिस मध्ये ती बघूया. पण सध्याचं आपल्याला वैशिष्ट्य काय आहे, की सध्या आपल्याला वीकली टाइम फ्रेम मध्ये असं दिसतंय की 26,100 हे आपल्यासाठी, कारण पूर्वी काय झालं होतं बघा, 26,100 पर्यंत जाऊनच सेलिंग आलं होतं. त्यामुळे आता परत 26,100 हा रेझिस्टन्स म्हणून काम करणार. मात्र ह्या वेळेला ब्रेकआउट मिळालं तर मग पुढची टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात. माझ्या मते निफ्टीच्या ह्या विश्लेषणानंतर वीकली आणि डेली तुमच्या लक्षात आलं असेल की आपण 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर परफेक्ट ओळखलं होतं की कोणत्या एरियापर्यंत मंदी होणार, त्यानंतर आपल्याला बाउन्स येणार, बाउन्स येताना सुद्धा डब्ल्यू पॅटर्न बनून येणार. वरची सांगितलेली 4 टार्गेट होती, त्यापैकी 3 टार्गेट आपल्याला
शुक्रवारच्या सत्रातच बघायला मिळाली. सोमवारच्या सत्रात बघूया पुढे काय होतंय. पण आता 26,000 ते 26,100 हा महत्त्वाचा पट्टा आहे, हे तुम्हाला लक्षात आलं. आता हे निफ्टीच्या अनालिसिस नंतर आपण जाऊया सेन्सेक्सच्या अनालिसिसकडे. बँक निफ्टीचं अनालिसिस थोडं शेवटी बघूया. तर सेन्सेक्सच्या अनालिसिस मध्ये सुद्धा मी तुम्हाला काय सांगितलं होतं आणि सेन्सेक्स का घेतलंय, कारण निफ्टी सारखंच आहे, तेच तेच परत सांगण्याची गरज नाही. तुम्ही बघू शकता फायनल आपल्याला मंदीसाठी ही 3 टार्गेट दिली होती, जवळपास 3 आली. दुसऱ्या टार्गेट जवळच सपोर्ट घेतला गेला. डब्ल्यू पॅटर्न बनला, इथे तुम्ही बघू शकता. इथून वर गेलं, इथून खाली आलं, इथून परत वर जातंय, डब्ल्यू पॅटर्नच्या वरच टिकलं आणि आपल्याला तेजी होते. सेम निफ्टी सारखं झालंय, वेगळं सांगण्याची गरज नाही. फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, निफ्टीमध्ये आपण 50-50 पॉईंटचं टार्गेट दिलं होतं. 25,900 नंतर 25,950 दिलं होतं. सेन्सेक्समध्ये 100-100 पॉईंटचं टार्गेट घ्यायचं. साधारणपणे तुम्ही इथे बघू शकताय की 84,800च्या आसपास आपल्याला हा हाय होता. तर त्याच्यावर गेलं तर 84,900, 85,000 अशी आपल्याला इथे वर 100-100 पॉईंटची टार्गेट आलेली बघायला मिळत आहेत. तर त्यामुळे आज काय शुक्रवारी काय झालं, शुक्रवारी पहिल्यांदा एक तेजी झाली, नंतर खाली आलं, परत इथे खाली येऊन परत वर जाते, परत खाली येते. थोडंसं 85,000 राऊंड फिगर असल्यामुळे त्याच्या आसपास थोडंसं सेलिंग पण येते. पण आपल्याला ही जर तेजी कंटिन्यू व्हायची असेल तर 85,000 ते 85,000 100 200 हा लेवल हा जो पट्टा आहे, हा थोडासा आपल्याला महत्वाचा असणार आहे. सेम सगळं निफ्टीप्रमाणेच विश्लेषण आहे, त्यामुळे आपण थोडक्यातच हे विश्लेषण इथे बघितलंय. आता आपल्याला काय करायचं आहे, सेन्सेक्सचा वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये चार्ट ओपन करायचा आहे. वीकली टाइम फ्रेम मध्ये पहिल्यांदा ओपन करतो. इथे सुद्धा सगळं सेम आहे, तुम्हाला त्या लेवल्स तुम्ही काढून परत चेक करू शकता. सगळ्या लेवल सेम आहेत. तर त्यामुळे इथे मी तुम्हाला थोडक्यात त्या लेवल्स पुन्हा काढून दाखवतो. आपल्याला इथे ह्याच्यावर टिकलं नव्हतं, नवीन हाय बनला पण टिकलं नव्हतं, ही गोष्ट आपल्याला इथे माहिती आहे. त्यानंतर आपल्याला हा जो झोन आहे, ह्या झोन मध्ये आपल्याला हा डिसिजन मेकिंग झोन आहे. ह्या झोनच्या वरच्या बाजूला आता ब्रेकआउट आलं तर नव्यानं तेजी होईल, खालच्या बाजूला ब्रेकआउट आलं तर थोडीशी मंदी आणखीन वाढू शकते. त्यानंतर आपण हा एक एरिया काढला होता. ह्या 2 आठवड्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की ह्या एरियाच्या वर टिकत होतं. आत्ता ह्या आठवड्यात काय झालंय, थोडंसं खाली आलंय. पण एक आपल्याला डोजी प्रकारची कॅन्डल इथे बनलेली दिसते. डोजी कॅन्डलचा अर्थ वेटिंग असतं, म्हणजे आता ते सध्या पॉज घेतलेला आहे मार्केटनं. सेन्सेक्स मध्ये किंमत पॉज झालेली आहे, कुठे जाणार हे आता ठरवणार. बरोबर, कदाचित ह्याच्या वर टिकलं. ह्या झोन मध्ये 85,290 ची लेवल आहे, 85,978 ची ही लेवल आहे. ह्या दोन एरियामध्ये आपल्याला माहिती आहे की हा रेझिस्टन्स झोन आहे. हा रेझिस्टन्स झोन असल्यामुळे याच्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला इथपर्यंत जाते का आणि ह्याच्यावर ब्रेकआउट देतं का, म्हणजे हा रेझिस्टन्स झोन ब्रेकआउट देतो का, हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. ते झालं तर मग आणखीन मोठी तेजी आपल्याला सेन्सेक्स मध्ये सुद्धा बघायला मिळू शकते. तर हे झालं आपल्याला सेन्सेक्सच्या चार्टवर वीकली टाइम फ्रेम मध्ये कसं चित्र दिसतंय. सेम जसं आपल्याला निफ्टी मध्ये दिसलं तशाच प्रकारचं चित्र आपल्याला सेन्सेक्स मध्ये पण दिसतंय. त्यामुळे आपण आता डेली टाइम फ्रेम मध्ये येऊया. डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा मी थोडं झूम करतो म्हणजे तुम्हाला आणखीन व्यवस्थित चार्ट दिसू शकेल. सेम अगदी जसं निफ्टीचा बनलाय तसा चार्ट बनलाय. सेलिंग आलं होतं, इथपर्यंत खाली गेलं, पुन्हा बाउन्स आला, पुन्हा सेलिंग आलं आणि पुन्हा बाउन्स येतोय. पहिला लो खाली बनलाय, दुसरा लो वर बनलाय. जर समजा इथून वर जाणार असेल तर ही लेवल फार महत्वाची आहे. ह्या लेवलच्या वर टिकलं तर आपल्याला तेजी होऊ शकते आणि मग वर जात असताना साधारणपणे हे टार्गेट आहे, हे टार्गेट आहे, अशी टार्गेट आपण वरच्या दिशेनं बघू शकतो. तर इथे सुद्धा सेम निफ्टी प्रमाणेच आपलं प्रिडिक्शन बरोबर आलंय आणि आता त्या दिशेनं मार्केटमध्ये मुवमेंट होताना बघायला मिळाली. हे झालं निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट आली. आता आपल्याला बँक निफ्टीचा चार्टचं विश्लेषण करायचं आहे. बँक निफ्टीमध्ये थोडंसं विश्लेषण वेगळं आहे, त्यामुळे आपण त्याला शेवटी ठेवलं होतं. मात्र बँक निफ्टीचं विश्लेषण करण्यापूर्वी मला तुम्हाला आपल्या मेंबरशिप स्कीम विषयी माहिती सांगायची आहे. सर्वात पहिल्यांदा मला आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद द्यायचे आहेत, कारण आपण मागच्या आठवड्याभरात या मेंबरशिपला अतिशय भरभरून असा प्रतिसाद जो दिलाय, तर त्यामुळे या मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगतो. तुमच्यापैकी ज्या सदस्यांना आपल्या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप घ्यायची असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर आता सबस्क्राईब बटनच्या शेजारी जॉईन बटन पण दिसतंय. त्या जॉईन बटनला क्लिक करून तुम्ही चॅनलची मेंबरशिप
घेऊ शकता. आपण 4 वेगवेगळ्या लेवल केल्यात. ब्रॉन्झ मेंबरशिप आहे आणि ही मेंबरशिपमध्ये तुम्ही दरमहा पैसे भरून ही मेंबरशिप घेऊ शकता. अत्यल्प दरामध्ये ह्या मेंबरशिप आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ब्रॉन्झ मेंबरशिप आहे, सिल्वर मेंबरशिप आहे, गोल्ड मेंबरशिप आहे आणि प्लॅटिनम मेंबरशिप आहे. अनेक सदस्यांनी गोल्ड आणि प्लॅटिनम मेंबरशिपला प्राधान्य दिलंय. प्रत्येक मेंबरशिपमध्ये तुम्हाला काय काय सुविधा मिळतील ते त्या संदर्भात सर्व माहिती तुम्हाला यूट्यूबवर उपलब्ध आहे. पेमेंट सुद्धा यूट्यूबवरच करायचं आहे. ओके. ज्यांनी आपल्या ॲपमध्ये प्रीमियम मेंबरशिप घेतली आहे, पेड कोर्सचा ॲक्सेस घेतला आहे, अशा सदस्यांना मेंबरशिप घेण्याची आवश्यकता नाही आहे. बाकीच्या सदस्यांनी ट्राय करण्यासाठी ह्या मेंबरशिप पैकी कुठलीही मेंबरशिप घेऊ शकतात. मात्र प्रत्येक मेंबरशिपमध्ये काय मिळणार ही माहिती यूट्यूबवर आहे. तुम्हाला जर समजलं नाही तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप मेसेज नंबरला मेसेज करू शकता. तिथे मी तुम्हाला सर्व माहिती पाठवून देईन. हे झालं आपल्या यूट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुन्हा आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. तर बँक निफ्टीमध्ये सध्या बँक निफ्टी थोडंसं आपल्याला रेंज बाउंड झालेलं दिसतंय. मी तुम्हाला सांगताना इथे सांगितलं होतं ह्या सर्व लेवल्स सांगितलेले आहेत. तुम्ही नियमित व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला आता त्या लक्षात देखील असतील. तर आता बँक निफ्टी काय झालंय बघा, म्हणजे ही महत्वाची लेवल होती, सांगितलं होतं तिथनं बाउन्स आला. ही लेवल ब्रेक करणं आवश्यक आहे हे पण सांगितलेलं होतं, पण तिथे ब्रेकआउट नाही झालं. परत खाली आलं, परत सपोर्टमध्ये सपोर्ट घेतोय, वर जातंय. साइडवेज मुवमेंट आपल्याला थोडीशी बघायला मिळते. पण आता या साइडवेज मुवमेंटमध्ये सुद्धा थोडं थोडं चित्र असं दिसतंय बघा, की हायर लो बनायला सुरुवात, हायर हाय अजून बनत नाहीयेत, पण हायर लो बनायला सुरुवात झाली आहे. हा लो इथे आहे बघा, त्याच्यानंतरचा लो इथे आहे, त्याच्यानंतरचा लो इथे आहे आणि त्याच्यानंतरचा लो इथे आहे. तुम्हाला लक्षात येईल हे चारही लो वर 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 बनत चाललेत. अर्थात जेव्हा हायर लो आणि हायर हाय बनतात त्यावेळेला तेजी चालू होते. फक्त आता हायर लो बनायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मार्केट सध्या साइडवेज आपल्याला दिसतंय. तर त्यामुळे जोपर्यंत 59,175 च्या वर टिकणार नाही तोपर्यंत आता बँक निफ्टीमध्ये आणखीन तेजी होणार नाहीये. तर त्याच रेंजमध्ये अजूनही अडकून पडलंय. तर त्यामुळे ह्याच्याविषयी मी आता जास्त विश्लेषण तुम्हाला काही सांगत नाही. तर आता आपण काय करूया, हे सर्व काढून टाकूया आणि वीकली टाइम फ्रेम मध्ये बँक निफ्टीचा चार्ट कसा दिसतोय आपण चेक करूया. वीकली टाइम फ्रेम मध्ये जर तुम्ही बघितलं तर सेम निफ्टी सारखंच आपल्याला चित्र दिसतंय, की दोन मागच्या आठवडे आपल्याला काय होत होतं, हँगिंग मॅन पॅटर्न बनत होता. आता आपल्याला डोजी पॅटर्न बनलाय. डोजी पॅटर्न हा पॉज दाखवतो, म्हणजे हे दोन हँगिंग मॅन नंतर आपल्याला मार्केटनं पॉज घेतलाय हे कळतंय. पॉज घेतल्यानंतर जेव्हा जेव्हा डोजी कॅन्डल बनते, टेक्निकल अनालिसिस मध्ये डोजी कॅन्डलला अतिशय महत्व आहे. हा हाय आहे, हा लो आहे. डोजी कॅन्डलचा जो हाय आणि लो बनतो त्यापैकी काय ब्रेक होतं ह्याच्या पुढे पुढच्या आठवड्यात, समजा हाय ब्रेक झाला तर मग तेजी होण्याची शक्यता असते. पुढच्या आठवड्यात जर लो ब्रेक झाला तर मंदी होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला आता काय करायचं आहे, ह्या आठवड्याचा हाय आणि लो मार्क करायचा आहे आणि ज्या दिशेनं मार्केटमध्ये मुवमेंट होईल त्या दिशेनं येणाऱ्या काळात आणखीन मुवमेंट होण्याची शक्यता निर्माण होते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, अगदी सुरुवातीला थोडंसं एक फेक ब्रेकआउट सुद्धा येऊ शकतो. तर त्यामुळे घाई गडबड करायची नाहीये. थोडंसं कन्फर्मेशनची वाट बघायची आहे आणि त्यानंतर निर्णय घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारचं चित्र आपल्याला बँक निफ्टीमध्ये दिसतंय. आता आपण काय करूया, डेली टाइम फ्रेम मध्ये येऊया. डेली टाइम फ्रेम मध्ये जर तुम्ही बघितलं तर डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय दिसतंय, मागचे काही दिवस आपल्याला इथे साइडवेज होताना दिसत होतं. आता थोडंसं इथे फेक ब्रेकआउट खाली झाला, गॅपडाऊन ओपन झालं, परत वर येतंय. म्हणजे परत हा जो झोन आहे ह्या झोन मध्येच आपल्याला किंमत टिकताना दिसतेय. जोपर्यंत ह्याच्या वर टिकत नाही किंवा ह्याच्या खाली टिकत नाही तोपर्यंत आपल्याला थोडंसं बँक निफ्टीमध्ये कन्फ्युजन राहणार आहे. ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल, निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये वरच्या दिशेनं आला तर मग कदाचित बँक निफ्टीमध्ये सुद्धा वरच्या दिशेनं ब्रेकआउट येऊ शकतो. पण सध्या बँक निफ्टीला थोडंसं अवॉइड करणं चांगलं, कारण बँक निफ्टी आपल्याला क्लिअर कट अजून सिग्नल देत नाहीये. निफ्टी आणि सेन्सेक्सनं क्लिअर कट सिग्नल दिलेत, आपल्या सर्व लेवल्स आहेत, त्या दृष्टीनं आपण ह्याचा विचार करू शकतो. तर इथे आपल्याला वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये बँक निफ्टीचं सुद्धा आपण विश्लेषण बघितलेलं आहे. असं करत आपण तिन्ही इंडेक्सचं विश्लेषण समजून घेतलं. याच्या सहाय्यानं पुढच्या आठवड्यात काय होऊ शकतं हे आता आपल्याला लक्षात आलं असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये सोमवारी काय होऊ शकतं हे सांगणार आहोत. मात्र त्यापूर्वी आजचा हा व्हिडिओ आपल्याला संपवायचा आहे. तर जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला.
जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी खूप चांगली प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेचच लाईक करत जा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला ह्याविषयी आपली कमेंट अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.